दर्शन मैंने देखा, फिर दूसरा नेक्स्ट डे मैं अन्न भाषा पाया। ಅಂದ್ರೆ ಮರು ದಿವಸ ಅವರು अन्य ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರಂತೆ। वो सब सुनने के बाद मेरा अंकल बिलाट पियर में गया थोड़ा। बिलाट पियर में वहाँ पर बहुत सारा यहूदी लोग आता है करके, तो कोई लोग बोला ये अपना भाषा नहीं है, ये इज़राइल का भाषा है, तो ये सुनने के लिए उनको ही बुलाना पड़ेगा करके, तो उसको लाने के लिए गया। फिर उस समय में पारेख अंकल बोला कि नहीं ये कुछ अलग है, ये कोई शैतान पकड़ा हुआ नहीं है, भूत लगा हुआ नहीं है, ये कुछ अलग है, तो रुको, कुछ गड़बड़ मत करो, आप शांति से रहो, उसका ऑपरेशन होने दो। और थर्ड डे मेरा ऑपरेशन का तारीख फिक्स हो गया। उसके पहले कई बार तारीख आया, मैं इतना ये नहीं था कि मेरा ऑपरेशन होगा कि नहीं, क्योंकि मेरा पैर पूरा गर्म था और रेड कलर का था। एक आंटी था, उन्होंने पास्टर दिनाकरन को फ़ोन करके कहा, दिनाकरन, हाँ चेन्नई को ऐसा ऐसा है, वो प्रेयर पार्टनर था उनका, ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा हमारा चर्च का लड़का ऐसा ऐसा हुआ है, आप थोड़ा प्रार्थना करो, उसका ऑपरेशन नहीं हो रहा है। तभी पास्टर साहब ने कहा कि डरो मत, वो ऑपरेशन उसका कल होगा। और उस ऑपरेशन को के समय में डॉक्टर का हाथ को मैं स्पर्श करेगा, उसका कल ऑपरेशन होगा। उन्होंने वहाँ से प्रार्थना करके बोला, उनका तुरंत फ़ोन आया, डोंट वरी सलमान का ऑपरेशन सही से होगा। और रात में से ही सब डॉक्टर्स लोग मेरे पीछे चालू हो गए, क्योंकि कल मुझे ऑपरेशन में लेना है और खंडेलाल सर का केस है। सब लोग भाग दौड़ कर रहा था, ब्लड अरेंज किया, हर एक दवा अरेंज किया, और पूरा वो जो अंदर रॉड डालना है, स्क्रूज डालना है, तो बड़ा बड़ा बैग सब सामान लेके आने लगा। मैं तभी प्रभु से प्रार्थना किया, जो कुछ करना है अभी आपका इच्छा से आपने किया है, अब तक मनुष्य के जीवन में आप ही का इच्छा पूरा होता है, ऐसा मैंने सुना है। जो कुछ करना है इनबिल्ड होने का, बाहर से मुझे कुछ भी रिंग वगैरह नहीं दिखने का, क्योंकि वो बहुत पेनफुल था, मैं देखता था आजू बाजू का लोगों का, वो नहीं होने का, पहला चीज़। दूसरा चीज़, मेरा कहीं भी डिसेबिलिटी नहीं आने का, कहीं भी मेरा पैर छोटा मोटा नहीं होने का। मैं ये 2 प्रार्थना उस समय किया। आपने किया? मैं खुद प्रार्थना किया उस समय में, पहली बार, मतलब तकलीफ में था करके मैं प्रार्थना किया। मेरे पे भरोसा था प्रभु के ऊपर। बहुत सारे लोग कर रहे हैं ना प्रार्थना, विश्वास के साथ कर रहा है। और अभी मैं जो अन्य भाषा बोल रहा है, ये प्रभु का ओर से आया है या शैतान पकड़ा है तब तक मालूम नहीं है, परंतु मैंने कुछ अलग है, मेरे अंदर कुछ है। आप बोलते हैं ना, आप अन्य भाषा बोलते थे ना, हाँ। आपको क्या होता था, हो रहा था उस टाइम में? पूरा सर से, अभी भी मुझे याद है, पूरा सर से लेके नीचे तक पूरा गर्म हवा पास होता था। आपको मालूम पड़ता था आप क्या बात करते करते? क्या बात करता है वो, परंतु जीभ अपने आप घूमता था मेरा, अपने आप घूमता, अपना आप जीभ घूमना शुरुआत करता था, जीभ ये पूरा उल्टा हो जाता था मेरा। हाँ। और कंटिन्यू बात करता था, आधा घंटा तक बात करता था, आधा घंटा। हाँ, तो फिर सब घर वाला बोला इसको साइकेट्रिक का ट्रीटमेंट देना पड़ेगा, ऐसा होगा, ब्रेन में मार लगा होगा, वो जगह जगह पर गिरा, वहाँ पर दुष्ट आत्मा का कुछ होगा, ऐसा बहुत सारे लोग आकर बोलने लगा। ऐसे ही अवस्था में मैं चल रहा है, ऐसा अवस्था में चल रहा है। ಪ್ರಿಯರ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಅಂದರೆ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಅಂದರೆ ಅವ್ರು ತುಂಬ ನೋವು ಇತ್ತು, ನೋವಲ್ಲಿ ನರಳುತ್ತಿದ್ದರು. ಕಡೆಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆಲ್ಲ ಸಿದ್ಧ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಸಿದ್ಧ ಮಾಡುವಾಗ ಅವ್ರು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬ್ಯಾಗ್ ತಂದು ಅಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ನಟ್ ಬೋಲ್ಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸಿಸ್ಟಮ್, ಪೈಪ್, ಇದಕ್ಕೆ ರಾಡ್ ಎಲ್ಲ ಹಾಕಬೇಕು, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಇವಾಗ ಇವರ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರಂತೆ ಆ ಟೈಮ್ನ ದೇವರ ಹತ್ರ, ಕರ್ತನ ಹತ್ರ. ಅಂದರೆ ದೇವರೇ, ನಾನು ನನ್ನ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗುವುದಾದರೆ, ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಒಬ್ಬರು ಚೆನ್ನೈಯಲ್ಲಿರುವಂಥ ಡಾಕ್ಟರ್ ದಿನಾಕರನ್, DJS ದಿನಾಕರ್ ಅವರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಇವರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಹೀಗೆ ಅವರ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ತಡ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಏನಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ತಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ. ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನಾಳೆ ಅವರ ಆಪ್ರೇಷನ್ ಆಗ್ತದೆ, ಡಾಕ್ಟರ್ ಕೈಯನ್ನು ನಾನು ಹಿಡಿತೇನೆ, ನಾನು ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವರು ಆವಾಗ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿವರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡೋದಾದರೂ ಕೂಡ ನನ್ನ ಕಾಲಿಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು, ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಹೊರಗಡೆ ನನ್ನ ಕಾಲಿನ ಹೊರಗಡೆ ಯಾವುದೇ ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ನೆಟ್ ಅಥವಾ ಬೋಲ್ಟ್ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ನಮ್ಗೆ ಕಾಣಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರೆ, ನಾನು ಆಪ್ರೇಷನ್ ಆದಿ ಕೂಡ ನಂತರ ನಾನು ಏನಾಗ್ಬೋದು, ನನ್ನ ಕಾಲು ಯಾವುದೇ ರೀತಿ ಅಂದರೆ ಕೆಲವು ಸತಿ ಆಪ್ರೇಷನ್ ಆದ ನಂತರ ನೋಡ್ತೇವೆ ನಾವು, ಕೆಲವು ಕಾಲು ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಸ್ವಲ್ಪ ಎಳೆದುಕೊಂಡು ನಡೀತಾರೆ, ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಬರ್ತದೆ. ಆದರೆ
ಇವರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಯಾವುದೇ ನನ್ನ ಕಾಲಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಬರದು ಯಾಕಂದರೆ ಇವರು ತಾಯಿ ಕೂಡ ತುಂಬ ಇವರ ಬಗ್ಗೆ ಕಷ್ಟಪಡ್ತಿದ್ರು. ಇವರು ತಾಯಿ ಕೂಡ ಅಂದರೆ ಇವರು ತಾಯಿಯೇ ಕೂಡ ಇವರನ್ನು ಸಣ್ಣ ಪ್ರಾಯದಲ್ಲಿ ದೇವರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ರಂತೆ. ಹಾಗಾಗಿ ತಾಯಿಗೆ ಕೂಡ ಒಂದು ತುಂಬ ದುಃಖದಲ್ಲಿದ್ದರು, ಅಂದರೆ ಅವರು ವೇದನೆ ಪಡ್ತಾಯಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇವರು ಕೂಡ ಏನಾಯಿತು ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಮತ್ತು ನಂತರ ಆಪರೇಷನ್ಗೆ ಇವರು ಸಿದ್ಧ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. क्या हो गया पास? फिर ऑपरेशन के लिए रेडी तो हो गया मैं। मम्मी पैसे का बंदोबस्त करके लिए इधर उधर भागना शुरुआत किया, और मेरा दादी मेरे पास है। दादी को ज़्यादा कुछ मालूम नहीं है, और उम्र के कारण वो डॉक्टर्स लोग भी ज़्यादा भगाता नहीं था। माँ जी ये लगेगा, ये सामान यहाँ पर रखा है, इतना ध्यान दो। और सुबह 6 बजे 5 बजे मुझे रेडी किया गया। बड़ा ऑपरेशन थिएटर था, पहला मुझे ही ऑपरेशन में लेना था खंडेलवाल सर को। मेरे साथ कोई भी नहीं है, मेरा दादी अकेला है, वो एक स्ट्रेचर सामान जा रहा है और मैं जा रहा है वहाँ। तभी मेरा दादी के पास पैसा भी नहीं है दवा लाने के लिए, और ना सामान का कुछ डिपॉजिट देने के लिए। सिर्फ जब भी वो देखा, उन्होंने अनाउंसमेंट किया सोलोमन का जो कुछ इंस्ट्रूमेंट मंगाया है अंदर लेके आ जाओ। और वो डॉक्टर ने कहा इंडियन कुछ भी नहीं डालेगा उसके लिए, सब फॉरेन का ही लगेगा उसको। तो इंडियन भी रेडी रखो, फॉरेन का भी रेडी रखो, जैसा सिचुएशन होगा वैसा मैं ब्लॉक करेगा उसको। तो कम से कम 5 से 7 लाख का सामान ला के रखा है उधर। उसके लिए कुछ पैसा डिपॉजिट देना पड़ता है, और डिपॉजिट भी नहीं है। मम्मी नहीं है, दादी अकेला है। और डॉक्टर ने देखा उसका सामान लाओ बोला, तो वो सब डिस्ट्रीब्यूटर लोग आया, बोला उनका घर का कोई भी नहीं है। तो डॉक्टर ने बोला सामान आने दो, बाद में देखेंगे क्या करने का। तो दूसरा पेशेंट का कुछ मटेरियल वहाँ पर पड़ा था, दवा वगैरह, वो उन्होंने उठा लिया उधर से, और मेरा ऑपरेशन के लिए मुझे रेडी किया। बहुत सारा तकलीफ़ हुआ बेहोश होने तक मुझे। बेहोश होने के बाद उन्होंने काम चालू किया। जब ये ऑपरेशन करना शुरुआत किया तभी डॉक्टर मुझे बोलते हैं शलमोहन तेरा उम्र कितना है रे? मेरा पास साहब 18 साल का है। बोलते तो 18 साल का लगता नहीं है रे, तेरा हड्डी बहुत कड़क है अंदर से, और जो रॉड हम लोग अंदर ठोक रहा है तो अंदर जाता ही नहीं है तेरा, मतलब कितना ज़ोर से तेरा हड्डी टूटा होगा। सब हो गया वगैरह। मुझे कुछ कम से कम 8 घंटे के बाद बाहर लाया। लाने के बाद मेरा मम्मी जब भी मुझे देखने के लिए आया, मेरा मम्मी को बोला मुझे मत देखो, वो सामान को देखो, क्योंकि वो सामान 7 लाख का तक सामान है करके। फिर वो रात बहुत तकलीफ़ के साथ मैंने निकाला। फिर दूसरा दिन सुबह थोड़ा रिलीफ होना शुरुआत हो गया। उसके बाद फिर रिकवरी रूम में मुझे भेजा गया, फिजियोथेरेपी के लिए भेजा गया। बहुत सारा दर्द उस समय में हुआ। 1 महीने के बाद डिस्चार्ज होके घर पे आया। तो मुझे तब तक इतना मालूम था कि मैंने परमेश्वर का कुछ तो शब्द प्राप्त किया है। मुझे लगा सब लोग मुझे अच्छे से एक्सेप्ट करेगा, पर कई क्रिश्चियन लोगों ने कहा नहीं, उसके पास नहीं जाने का मिलने को, उसको भूत लगा हुआ है, उसको शैतान पकड़ा हुआ है करके मुझे लोग मिलने के लिए भी नहीं आता था। कुछ लोग घर पे मिलने के लिए आता था। फिर दादी कुर्ला में रहने लगा, मम मेरा अप एंड डाउन करता था। सुबह का नाश्ता, दोपहर का खाना, रात का शाम का नाश्ता सब मेरा बेड के पास मम्मी रखता था। टॉयलेट में चेयर लगा के जाता था, और मैं मेरा वो सब खाने का रूटीन करने के लिए खुद कर्चेस के ऊपर में जाता था। इसी रीति से 3 महीना मैंने निकाला। उस समय पारेख अंकल आता था, कुछ चर्च का लोग था, वो लोग आके मिल के जाता था, बातचीत करता था। वो 3 महीना बहुत कठिन था। 3 महीने हॉस्पिटल में थे? नहीं, घर पे भेजा उन्होंने, बीच बीच में बुलाता था। 2 रॉड नीचे था, 2 रॉड ऊपर था। 1 महीने में डॉक्टर ने बुलाया, 2nd मंथ में बुलाया, 3rd मंथ में जैसा मैं गया उनके पास, और 4th मंथ में तभी मैं गया, तभी उन्होंने मेरा 4 महीने का एक्सरे जैसा लगाया, और सब स्टूडेंट लोगों को बुलाया। बोला इसको लॉकिंग मैंने किया है, इसका 1st डे का एक्सीडेंट का रिपोर्ट, ये 1st महीने का रिपोर्ट, और ये 4th महीने का, ये 4 महीने का रिपोर्ट है। सोलोमन इतना रिकवरी तो 1 साल में भी व्यक्ति का नहीं होता है। इतना रिकवरी तेरा 4 महीने के अंदर हो चुका है। मैं तेरा ऊपर का और नीचे का दोनों नेल्स निकाल दे रहा हूँ। थोड़ा ज़ोर लगाकर पैर पे वज़न देकर चलने के लिए कोशिश करो। बोला ठीक है। उसके बाद थोड़ा थोड़ा चलना शुरुआत किया। तो मम्मी को भी पकड़ के मैं चल नहीं सकता था, क्योंकि खाने का तो उसके कारण मेरा वज़न बहुत बढ़ गया था। तो मैं समझो गलती से गिर जाएगा तो उसको और कुछ इंजरी होगा करके मम्मी भी लेके चलने के लिए मुझे डर लगता था। पर तो भी मैं उस समय में एक बात देखा, मैं कर्चेस लेकर चलने के समय एक छाया मेरे साथ साथ चलता था।
छाया। एक शैडो मेरे साथ साथ होता Okay. था हमेशा। ऐसा कभी लगेगा कि मैं गिर जाएगा तो ऐसा लगता था किसी ने मुझे पकड़ा है करके। तो उसी रीति से 6-7 महीने में मैं रिकवर हो गया, पूरा रीति से सही रीति से चलना शुरुआत हो गया। ಪ್ರೈಸ್ ಗಾಡ್. ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 1 ತಿಂಗಳು ಅವರು ಕಳೆದರು. ಆಪ್ರೇಷನ್ ಎಲ್ಲ ಆಯಿತು. ಆಪ್ರೇಷನ್ ಆದ ನಂತರ ಅವರನ್ನು ಮತ್ತೆ ಕಡೆಗೆ ಮನೆ ಕಳಿಸಿಬಿಟ್ರು. ಮನೆ ಕಳಿಸಿ ಅಂದರೆ ತಿಂಗಳು ಬಂದು ಅವ್ರು ನೋಡಬೇಕು, ತೋರಿಸ್ಬೇಕು, ಚೆಕಪ್ ಮಾಡಬೇಕಂತ. ಹಾಗೆ ಅವರು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಹೋಗ್ತಾಯಿದ್ರು. 1ನೇ ತಿಂಗಳು ಹೋದರು, 2ನೇ ತಿಂಗಳು ಹೋದರು, 3ನೇ ತಿಂಗಳು ಹೋಗಲಿ, 4ನೇ ತಿಂಗಳು ಹೋದರು. ಆವಾಗ ಒಂದು ದಿವಸ ಡಾಕ್ಟ್ರು ಎಲ್ಲ ಸ್ಟೂಡೆಂಟನ್ನು ಕರೆದು ಇವರೆಲ್ಲ ಎಕ್ಸ್ರೇ ರಿಪೋರ್ಟ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾರಂತ, ಅವರೆಲ್ಲ ತೋರಿಸಿ ಹೇಳ್ತಾರಂತ. ಅಂದರೆ ಕಲಿಯುವಂಥ ಡಾಕ್ಟ್ರು ಕರೆಯುವಂಥ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗೆ, ನೋಡಿ ಇವರ 1 ತಿಂಗಳ ರಿಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ ಅಂತ ಅವ್ರ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಹೇಳಿ, ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ಕೇಳ್ದಂತೆ, ಸೊಲೊಮನ್ ನೋಡಿ ಇದು ನಿಮ್ಮ ರಿಪೋರ್ಟ್ ಆಗಿದೆ, ಅಂದರೆ ಈ ರಿಪೋರ್ಟ್ ನೋಡೋದ ಪ್ರಕಾರ 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆಗದಂಥ ಕೆಲಸ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ 4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಅಂದರೆ ಆ ರೀತಿ ಇದೆ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಎಲುಬುಗಳೆಲ್ಲ ತುಂಬ ಗಟ್ಟಿ ಇದೆ. ಅಂದರೆ ಅವರು ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡುವಾಗ ಕೂಡ ಆ ಎಲುಬಿನ ಒಳಗೆ ಅಂದರೆ ರಾಡ್ ಹೋಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲಂತೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ಗಟ್ಟಿ ಎಲುಬು, ಎಷ್ಟು ಗಟ್ಟಿ ನಿಮಗೆ ತಾಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಆವಾಗ ಕೇಳ್ತಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವರು ಒಂದು 6-7 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇವರು ಏನಾಯಿತು, ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಇವರಿಗೆ ಸಾಧ್ಯವಾಯ್ತಂತೆ. ಅಂದರೆ ಆದರೂ ಕೂಡ ಇವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅಂದರೆ ಯಾರು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಕಡೆಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಮಲಗುವುದು, ಆ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಅವರ ಜೀವದಲ್ಲಿ ಕೂಡ ದಪ್ಪ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಅವರಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೆದರಿಕೆ ಅಂದರೆ ಇವರ ತಾಯಿಯನ್ನು ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಬೇರೆ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ, ಒಂದೇ ತಾಯಿಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಡಿಬೇಕು. ತಾಯಿಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಡೆಯುವಾಗ ಇವರು ದಪ್ಪ ಹಾಕಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಇವರು ಬೀಳುವಾಗ ತಾಯಿ ಕೂಡ ಬೀಳ್ಬೋದಂತ ಅವ್ರ ತಾಯಿಯನ್ನು ಸೆಲ್ಫ್ ತಗೊಳ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತೆ. ಇವರೇ ಅದಕ್ಕೆ ನಡೆದು ಇವರ ಅಂದರೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಫಸ್ಟ್ ಜಿ बाद में उसके बाद फिर ये सब शब्द सुनने के लिए आया कि उसको भूत पकड़ा वगैरह। फिर मैं हर चर्च का ಇನ್ನೊಂದು ನಾನು ಮರೆತು ಬಿಟ್ಟೆ. ಅಂದರೆ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆ ಇರುವಾಗ ಅವರ ಅನ್ಯ ಭಾಷೆ ವರ ಅವರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ದು. ಅನ್ಯ ಭಾಷೆಯನ್ನು ಅವರು ಮಾತಾಡಿ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದೆ, ಅಂದರೆ ಇವರ ನಾಲಿಗೆ ಆ ಅನ್ಯ ಭಾಷೆಯನ್ನು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಇವರಿಗೆ ಅನೇಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ದೆವ್ವ ಹಿಡಿದಿದೆ, ಅವರು ಎಲ್ಲ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಗೆ ದೆವ್ವ ಹಿಡಿದಿದ್ದು ಕಾಣ್ತದೆ. ಆವಾಗ ಈಗ ಅದು ಪ್ರಕಟವಾಗ್ತದೆ, ಅವರಿಗೆ ದೆವ್ವದ ಕಾಟ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಕೆಲವರು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆ. ಕೆಲವರಿಗೆ ಅದರ ಹೆದರಿಕೆಯಿಂದ ಅವರ ಹತ್ತಿರ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲಂತೆ. ಮತ್ತು ಇವರ ಸಂಬಂಧವರು ಅಂದರೆ ಇವರು ಮಾತಾಡುವಂಥ ಭಾಷೆ ನೋಡಿ ಕೆಲವರು ಯೋಧ್ಯರ ಬಳಿ ಹೋದರೆ ನೀನು ಹೀಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಅವತ್ತಿಗೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಅಲ್ಲ, ಅದು ಇಸ್ರೇಲ್ ಭಾಷೆ ಇರಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಕಡೆಗೆ ಇವರನ್ನು ಒಂದು ಮಾನಸಿಕ ತಜ್ಞರಿಗೆ ತೋರಿಸ್ಬೇಕಂತ ಅದೆಲ್ಲ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಆದರೂ ಕೂಡ ಅಂಥದ್ದೆಲ್ಲ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ ಅಂತ. ಆದರೆ ಇವರ ಬಾಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಅನ್ಯ ಭಾಷೆ ಅವರಿಗೆ ಸತತ ಅರ್ಧ ಗಂಟೆ ಅದನ್ನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. होने के बाद फिर घर में आने के बाद कुछ लोगों ने मुझे कहा, तुम लोग अभी तू जो बात करता है ये बंद करो, क्योंकि समाज में बहुत सारे लोग अलग अलग बोलना शुरुआत किया। तभी फिर मैं कंट्रोल करके मेरा मुंह बंद करना शुरुआत किया, कैसा करके कंट्रोल करने लगा मैं। और उसको कम से कम मैं 1-2 महीना बात नहीं किया मैंने। पर तब से मैं प्रार्थना करने लगा, तब से बाइबल पढ़ना शुरुआत किया मैं। हाँ, ये मेरा जीवन का वहाँ से थोड़ा बहुत बदली हुआ मैं। चर्च में तो नहीं जाता था। आप सुने, आप हॉस्पिटल में था, 1 महीना था ना? 1 महीना था। 1 महीने में कितना आपको ऑपरेशन करने के लिए कितना टाइम लगा एडमिट होने के बाद? 20 से 22 दिन में ऑपरेशन हुआ मेरा। उसके बाद मुझे डिस्चार्ज, ऑपरेशन होने के बाद 8 दिन के बाद डिस्चार्ज दे दिया। उधर कुछ आप प्रार्थना करते थे या बाइबल पढ़ते थे? हाँ, बाइबल, तब से बाइबल पढ़ने लगा। बाइबल पढ़ने लगा, प्रार्थना करने लगा हॉस्पिटल में। हाँ। और उसमें मेरा दादी वगैरह आके सब लोग बोलता था वो भाषा मत बोलो, नहीं तो क्योंकि उनको ज़्यादा उसमें से मालूमात नहीं था, मत बोलो नहीं तो आपको साइकियाट्रिक का ट्रीटमेंट वो लोग देगा, क्योंकि केएम हॉस्पिटल में जब तक पेशेंट रिकवर नहीं होता है तब तक नहीं छोड़ेगा तुझे, तो तू कुछ कंट्रोल करो उसको, ऐसा मुझे समझाया जाता था। पर मैं कंटिन्यू बाइबल पढ़ता था, प्रार्थना करता था, वो सब चीज़ चालू था। उसके बाद घर पे आया, वो सब कुछ बताया मैंने आपको। फिर उस समय के बाद पारेख अंकल के साथ वापस आने लगा। पारेख अंकल घर पे मेरे लिए टिफ़िन लेके आता था, मैं दिन भर अकेला रहता था, मेरे से बातचीत करने के लिए, एक वचन बताने के लिए पारेख अंकल आता था मेरे पास। तो उसी समय में हमारा घर से थोड़ा सा दूर एक पास्टर था। तब तक पास्टर क्या होता है, चर्च फादर मालूम है, मराठी में हम लोग पालक साहब बोलते हैं।
पास्टर को, तो फादर मालूम है, बाकी ऐसा कोई पास्टर है वगैरह कुछ मालूम नहीं। हाँ। फिर वो अंकल ने एक जगह को व्यक्ति को बात करते करते बोला, ऐसा एक लड़का का एक्सीडेंट हुआ है और ऐसा ऐसा कुछ भाषा बोलता है वो, क्योंकि वो जो पास्टर है पारेख अंकल का जो फ्लैट था उसके नीचे का एक रूम प्रार्थना के लिए मांगने के लिए आया था। तभी उन्होंने कहा ऐसा एक लड़का है तो आप जाके थोड़ा मिलो। तब तक उनका घर में वो प्रार्थना चालू हुआ। तो मेरा घर का बाहर निकलने का टाइम 5 बजे का था। 5 बजे से लेके 8 बजे तक मैं थोड़ा वॉकिंग करता था। फिर 8 बजे मम्मी काम से आता था। फिर मम्मी मैं एक जगह पर बैठ के रहता था, फिर मम्मी मेरे को पकड़ के लेके आता था। तो वो टाइम में पास्टर अपना गाड़ी लेके प्रार्थना के लिए गए। मैं देखा उनको जाते हुए, पर इतना कुछ मालूमात नहीं। उनका प्रार्थना वगैरह हुआ, मेरे सामने उससे हो गए। उन्होंने कहा कि ये बराबर 7:30 8 बजे तक इधर बैठा रहता है। फिर वो पास्टर गया, अपना लोगों को गाड़ी में बिठाया, गाड़ी चालू करके वापस रुकाया, फिर गाड़ी से उतर कर आया और मुझे बोला आप ही सोलोमन है क्या? मैंने हाँ, मुझे आपका घर पे आने का। तो मैंने हाँ आप आ जाओ, कभी भी आ सकता है, पर आप है कौन? तो उन्होंने कहा मैं एक फादर है, तो मैं आपके लिए प्रार्थना करने के लिए आ सकता है क्या? तो मैंने हाँ आप आ जाओ, पर मेरा मम्मी 8 बजे के बाद में आता है, तो आप 8 बजे के बाद, क्योंकि घर में आएगा तो पानी वगैरह देने के लिए या चाय बनाने के लिए ऐसा कुछ भी नहीं है, 8 बजे के बाद में आ जाओ। पास्टर बराबर 8 बजे के बाद में 8:15 बजे घर पे आया। मम्मी तब तक आ चुका था। बातचीत हुआ, प्रार्थना हुआ। तो वो पास्टर एक्चुअली हिंदू परिवार से विश्वास में आया हुआ है। मुझे उसमें से कुछ भी मालूम नहीं था। उन्होंने घर पे आया, प्रार्थना करने के बाद उन्होंने बोला बेटा तू किसके साथ दुश्मनी लिया? बोला ऐसा कुछ भी नहीं है पास्टर, ऐसा किसके साथ दुश्मनी वगैरह ऐसा कुछ भी नहीं है, बोला मैं। उन्होंने कहा तेरा एक्सीडेंट होने के पहले तू सोच तू किसका मजाक उड़ाया। ऐसा कुछ भी नहीं है मजाक उड़ाया वगैरह ऐसा। आप पूछ सकते हैं किसको भी, इधर नया है तो किसके मजाक उड़ाएगा? नहीं। फिर उन्होंने कहा तू एक फंक्शन में गया था, फिर वहाँ क्या हुआ? तो वहाँ पर एक व्यक्ति का ऑर्डिनेशन था और मुझे इनवाइट किया गया। तो मैं ऑर्डिनेशन ऐसा कहीं देखा है मैंने। ऑर्डिनेशन से लेना देना मुझे कुछ नहीं है, मुझे सिर्फ जाने का, बुके देने का, बिरयानी खाने का, घर के आने का, ये इंटेंशन में एक्सीडेंट के पहले गया था मैं, 3 महीने पहले। वहाँ उनका ऑर्डिनेशन पेंटिकोस्टल सभा वाला कर रहा है। उनका सर में तेल डालकर उनको सेवकाई के लिए अलग कर रहा है। वो सारा चीज़ों का मैं घर पे आके मजाक उड़ाया कि ऐसा भी लोग रहता है, इस रीति से बड़ा बड़ा शब्द बोलकर, अलग शब्द बोलकर मजाक उड़ाता है और परमेश्वर का नाम का इससे निंदा होता है, ये गलत है करके। ये मैं, आपको मालूम नहीं पहला? मुझे कुछ भी मालूम नहीं। मैं मेरा मम्मी के साथ आके, मेरा दादी के साथ आके शेयर किया, क्योंकि मैं बचपन से इसका अगेंस्ट है ना। ऐसा कुछ होता है, अन्य भाषा है, पवित्र आत्मा है, व्यक्तियों में चंगाई पाता है, ऐसा कुछ भी नहीं, सिर्फ प्रार्थना करना है मालूम है। मैं घर पे आके उनको चिल्लाना, उनका प्रार्थना करना, वो सब एक्शन मम्मी और दादी के सामने मैं करके दिखाए लोग को, क्योंकि मम्मी टेंशन में रहता था थोड़ा, उनको भी अच्छा लगेगा करके मैं मजाक किया। फिर वो पास्टर जब भी घर पे आया, उन्होंने सेम डेट के साथ बताया तूने ऐसा ऐसा किया बेटा, तू और किसका मजाक किया होता ना तो परमेश्वर क्षमा करता, तूने पवित्र आत्मा का मजाक उड़ाया है करके तेरे जीवन में ये प्रॉब्लम आया है। अभी जिंदगी भर तुझे ये रॉड लेकर चलना है, पहला चीज। दूसरा चीज, जो चीजों का तूने मजाक उड़ाया वही भाषा तेरे मुंह में है, अब तू क्या कर सकता है करके। तभी उन्होंने उस बातों का पूरा विश्लेषण किया, खोलकर बताया। तो थोड़ा फिर टच हुआ कि नहीं, मैं ये सब चीज किया है सिर्फ मुझे मालूम है, ये व्यक्ति को मैंने देखा नहीं, ना मेरा देश का है, मेरा कम्युनिटी से है, ना कुछ है, परंतु इन्होंने डिक्टो कैसा बताया। चलो अदर किसी रीति से बताया होगा, पर हाथ में तो बाइबल है, तो गलत रीति से कैसा बताएगा। फिर सोचने के लिए फिर उनका प्रार्थना में गया, क्या चलता है। तब तक पारेख अंकल का लड़का जाता था, सॉरी मैं जाता था। वे प्रचार में भी कहा, मुझे उनका एक गाना बहुत अच्छा लगता था, जंगली दरख्तों के दरमियान प्रभु तो आता है नज़र सेफ के समान, बहुत अच्छा गाना गाता था मास्टर। और उन्होंने प्रचार करने के समय में एक शब्द कहा था
कि यीशु मसीह का मरिया के साथ खून का संबंध नहीं है। वो भाषा मैंने वो पारेख अंकल का घर पे प्रार्थना चलने के समय उनका बाइबल स्टडी में थोड़ा बाहर बैठ के मैंने थोड़ा सुना था। वो 2 शब्द मुझे अट्रैक्ट किया। बोला नहीं, ये शब्द तो बाइबल का है, ये कैसा बोल सकता है यीशु मसीह के साथ मरिया का संबंध नहीं है करके मैं उनका घर पे प्रार्थना के लिए जाने लगा। मैं जाता है करके पारेख अंकल का बहू मेरे साथ प्रार्थना के लिए आने लगा, और हम लोग दोनों जन जाता है करके उनका बेटा भी प्रार्थना में आने लगा। बाकी ऐसा कुछ क्या बोलते हैं खास लगाव ऐसा अभी तक कुछ नहीं है। इतना होने के बाद भी कुछ नहीं है, बस इतना है हम क्रिश्चियन हैं, हमारा काम है प्रार्थना करना, हमारा काम है बाइबल पढ़ना, रूटीन वाइज चल रहा था। फिर वहाँ जाने के बाद मैंने देखा पास्टर अन्य भाषा बोलने के समय सारा लोग अन्य भाषा बोलता है। मतलब शलमोन तू दुरात्मा नहीं पकड़ा, तुझे भूत नहीं पकड़ा, एक कंफर्म हो गया मुझे भूत नहीं पकड़ा, ऐसा ही कुछ शब्द मुझे भी है। दूसरा चीज सारा लोग यहाँ पर अपने जैसा क्रिश्चियन नहीं है। मैं उनको पूछा आप कौन सा चर्च से, आप कौन सा चर्च में, क्योंकि मैं पहला अलग अलग चर्च का लोगों के साथ मेरा ये बोलते हम लोग चर्च वाला नहीं है, हम लोग आजू बाजू का रहने वाला लोग है। प्रभु यीशु मसीह का गवाह मुझे पता चला और हम लोग इधर प्रार्थना में आने लगा। मेरा ये अपना सारा बातों से अलग ही है कुछ। फिर वहाँ पर कंटिन्यू प्रार्थना में जाने लगा, उनका आराधना मुझे अच्छा लगने लगा, वो पास्टर करने वाला प्रचार मुझे अच्छा लगने लगा। पास्टर भी बहुत अच्छा रीति से ट्रीट करके मुझे संभालता था। 2 महीने के बाद बैप्टिज्म का बारी आया। उन्होंने डायरेक्टली बोल दिया सोलोमन को भी बैप्टिज्म देने का। उनका जो असिस्टेंट था पास्टर संजय करके, तो मैं नाम तो लिखवाया, मैं वहाँ से भाग के आया। बोला मेरे को क्या ज़रूरत है बैप्टिज्म लेने का, क्योंकि मैं बचपन में मेरा बैप्टिज्म बिशप साहब ने किया है, बिशप साहब ने किया हुआ है, मेरा कंफर्मेशन उन्होंने ही किया हुआ है। फिर इधर बैप्टिज्म लेने का क्या ज़रूरत है। हाँ, इन लोगों को बैप्टिज्म देता होगा क्योंकि इनको ज़रूरत होगा, मुझे वैसा नहीं है ना। ऐसा 3 बार हुआ, मैं नाम देकर भी नहीं गया। फिर क्या मालूम एक दिन प्रचार होने का चल रहा था, हो गया सब, प्रचार खत्म हो गया, संडे वर्शिप था, प्रभु भोजन का समय था, और पास्टर ने मुझे देखा, प्रभु भोजन सबको बांटा वगैरह हुआ। मैं जैसा चर्च से निकलने के लिए शुरुआत हुआ, पहला उन्होंने कहा कि तेरा आपका खुद का बाइबल चाहिए, क्योंकि हमारा घर में एक ही बाइबल था। तभी मैंने मेरा बाइबल करके खुद पहली बार बाइबल खरीदा, क्योंकि वहाँ प्रार्थना में जाता है करके। तो प्रार्थना होने के बाद पास्टर ने पहली बार टोका मुझे, यहाँ आने का है शलमोन तो तुझे बैप्टिज्म लेना पड़ेगा। बोला ऐसा क्यों पास्टर, ऐसा क्यों बोल रहे हैं आप। नहीं, आप अन्य भाषा पाने के बाद भी नीचे बैठता है, प्रभु भोजन नहीं लेता है, वो बात का मुझे बहुत दुख लगता है, तो आपको बैप्टिज्म लेना पड़ेगा। अभी तो असिस्टेंट का हाथ में था, तब तक ठीक था, अभी सीनियर कब तक पहुंच गया, अब क्या करेगा। और पास्टर बहुत अच्छा से प्यार करता था मुझे, तो भी सोचा 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 फिर बैप्टिज्म का तारीख फिक्स हो गया। कम से कम हम लोग 7-8 लोग था। मैं बोला चलो ले लेंगे बैप्टिज्म। यीशु पास्टर ने कहा है कि उम्र का 30 साल में यीशु मसीह ने बैप्टिज्म लिया है, यीशु मसीह ने डूब के लिया है, तो अपन को क्या प्रॉब्लम है। तब तक कई पास्टर लोग मेरे पास आए, शलमोन अभी बैप्टिज्म ले लो सब, तो उनको फिर मैं डरा के बोला ऐसा आप बोला आज, अगली बार नहीं बोलने का, मुझे कोई रुका नहीं सकता है प्रभु भोजन के लिए, क्योंकि मेरे पास बिशप का लेटर है। ऐसा सब उनको बोल के मैं भगा है, परंतु इनके सामने मेरा कुछ चला नहीं, क्योंकि इनका देखने का तरीका, उनका बात करने का तरीका ही कुछ अलग लगा मुझे। और उन्होंने जो रीति से टोका मुझे, वो मुझे बहुत स्पर्श किया। बैप्टिज्म लेने के लिए नाम दिया, मैं तैयार हुआ करके सोच के, मेरा मम्मी तैयार हो गया, मेरा छोटा मम्मी को मालूम आप जाने का चर्च प्रार्थना में मम्मी भी आने लगा ना, मम्मी भी आने लगा ना, मम्मी भी प्रार्थना में आने लगा। पारिक अंकल आता था, उनका बहू बेटा सब लोग आने लगा। पारिक अंकल का घर के नीचे ही प्रार्थना चलता था, तो अब अंकल वहाँ आता था और बहू बेटा हम लोग चर्च में जाता था। उनका घर में प्रार्थना चलता था, उधर जाता था हम लोग।
और वहाँ पर हर चीज़ नया था ना हमारे लिए, क्योंकि प्रभु भोजन हम लोग एक ही ग्लास में प्रभु भोजन लेता था। यहाँ भी एक ही ग्लास में प्रभु भोजन, परंतु प्रभु भोजन तोड़ने का रीति अलग था। यहाँ का गवाह खड़ा होके देता था, वहाँ पर कभी किसका कभी है तो ही फादर ही गवाह बोलता था। ऐसा ऐसा उसके जीवन में हुआ है करके, ऐसा कुछ अलग बात देखने के लिए ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಅವರ ಪಾರಿಕ್ ಅಂಕಲ್ ಅಂತ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ಅವರ ಮನೆ ಮನೆ ಕೆಳಗೆ ಒಬ್ಬರು ಸೇವಕರು ವಾಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಅಂದರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಒಂದು ರೂಮ್ ತಗೊಂಡಿದ್ರು. ಹಾಗೆ ಇವರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅವರು ಪಾರಿಕ್ ಅಂಕಲ್ ಅವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಹೀಗೆ ಒಬ್ಬ ಸೊಲೊಮನ್ ಹುಡುಗ ಇದ್ದಾನೆ, ಹೀಗೆ ಒಂದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿತ್ತು. ಅಂದರೆ ಅವೀಗ ಅವನ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಅವನೊಂದು ಏನೋ ಒಂದು ಭಾಷೆಯನ್ನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನೀವೊಮ್ಮೆ ಅವರಿಗೆ ಭೇಟಿ ಆದರೆ ಒಳ್ಳೇದಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಆವಾಗ ಒಂದು ದಿವಸ ಅವರು ಇವರು ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಇವರು ತಾಯಿ ಮನೆಗೆ ಬರುವಾಗ 8 ಗಂಟೆ ರಾತ್ರಿ ಆಗ್ತಿತ್ತು. ಇವರು ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಟ್ರೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಡೆದುಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಹೋಗಿ ಹಾಗೆ ಹಿಂದೆ ಬರುವಾಗ ತಾಯಿ ಇವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತಿದ್ರಂತೆ. ಒಂದು ದಿವಸ ಇವರು ಹೀಗೆ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ, ಅಂದರೆ 8 ಗಂಟೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ರು. ಆವಾಗ ಆ ಪಾಸ್ಟ್ರು ಮತ್ತು ಕೆಲವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಅಂತ ಹೊರಟು ಹೋಗಿ ಇವ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರಂತೆ, ಕಾರಲ್ಲಿ ಹೋಗೋ ಇವರು ನೋಡಿದ್ರಂತೆ. ಆದರೆ ಅವರು ಕಾರ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋದ ನಂತರ ಪುನಃ ತಿರುಗಿ ಇವರ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಸೊಲೊಮನ್ ನಿನ್ನ ಮನೆಗೆ ನಮಗೆ ಬರಬೇಕು ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀವು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ, ನಮಗೆ ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಾನು ಹೀಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಒಂದು ಪಾಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ದಂತೆ, ಆಯಿತು ಹಾಗಾದರೆ ಬನ್ನಿ, ನನ್ನ ತಾಯಿ ಬರುವಂಥದ್ದು 8 ಗಂಟೆ ನಂತರ, ನೀವು ಬರುವುದಾದರೆ 8 ಗಂಟೆ ನಂತರ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು ವೇಳೆ ಅದರ ಮುಂಚೆ ಬಂದರೆ ಅವರಿಗೆ ಚಹಾ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕು, ನೀರು ಕೊಡಬೇಕು, ಇವರೇ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ 8 ಗಂಟೆ ನಂತರ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಕಡೆಗೆ ಅವರು ಹೋಗಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾಗಿ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ನಂತರ ಇವರ ಮನೆಗೆ ಬಂದುವಾಗ ತಾಯಿಯೆಲ್ಲ ಇದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಹೀಗೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಮಾತಾಡುವಾಗ ಒಳ್ಳೆ ಸೇವಕರಂತೆ. ಇವರ ಹತ್ರ ಮಾತಾಡುವಾಗ ಇವರು ಒಂದು ವಿಷಯ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ನೀನು ಯಾರಿಗಾದರೂ ನೀನು ನೋವು ಮಾಡಿದ್ಯಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಇಲ್ಲ ನಾನು ಯಾರಿಗೆ ನೋವು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಅಂದರೆ ಈ ಊರಿಗೆ ನಾವು ಹೊಸದಾಗಿ ಬಂದ ನಿಮಿತ್ತ ನಮಗೆ ಅಷ್ಟೊಂದು ಯಾರು ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಅಲ್ಲ, ನೆನಪು ಮಾಡು, ಯಾರಿಗಾದರೂ ನೀನು ನೋವು ಮಾಡಿದ್ದಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನಂತ. ಇಲ್ಲ, ನಾನು ಯಾರನ್ನು ನೋವು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ನೀನು ನೆನಪು ಮಾಡು, ನಿನ್ನ ಅಪಘಾತ ಆಗೋದು ಮುಂಚೆ ಯಾರಾದರೂ ನೋವು ಮಾಡಿದೆ ನೆನಪು ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಇಲ್ಲ ಅಂತ ಯಾರನ್ನು ನೋವು ಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದ. ಮತ್ತು ಅವರೇ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನೀನೊಂದು ಮನೆಗೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಒಂದು ಕೂಟಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ, ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಸೇವಕರನ್ನು ಎಣ್ಣೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಕೂಟಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಆವಾಗ ನೆನಪು ಹೌದು ಹೋಗಿದ್ದೆ ಹೌದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಮತ್ತು ಅಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ನೀನು ವಿಷಯ ನಡೀತಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಏನು ನಡೀಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ನೆನಪು ಮಾಡ್ಕೊ, ಯಾಕಂದರೆ ನೀನು ನೆನಪು ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಿನಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಯಾರನ್ನಾದರೂ ಅಂದರೆ ಒಂದು ರೀತಿಯ ಅಂದರೆ ಕ್ರಿಟಿಸೈಸ್ ಮಾಡುವಂಥ ರೀತಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರಂತೆ ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಅವಾಗ ಇವು ನೆನಪು ಅಂತಂದೆ. ಮತ್ತು ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ದೇವರ ಸೇವಕನನ್ನು ಅಭಿಷೇಕ ಮಾಡುವಂಥ ದೇವರ ಸೇವೆಗೆ ನೇಮಿಸುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರ ಮೇಲೆ ಎಣ್ಣೆ ಅಭಿಷೇಕ ಮಾಡಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಅನ್ಯ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಇವತ್ತೆಲ್ಲ ಅವರು ಅಂದರೆ ಇವರನ್ನು ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಹೋದಲ್ಲ, ಯಾರೋ ಮಿತ್ರರು ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇವರು ಹೋದ, ಅಂದರೆ ಊಟ ಸಿಗ್ತದಲ್ಲ ಅಂತ. ಹಾಗೆ ಅಲ್ಲಿ ಅದೆಲ್ಲ ನೋಡಿ ಮನೆಗೆ ಬಂದು ಇವರ ತಾಯಿ ಹತ್ರ ಅಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಅದೇ ಆ ರೀತಿ ಇವರು ತಾಯಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಅನ್ಯ ಭಾಷೆನ ಹೀಗೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಹೀಗೆಲ್ಲ ದೇವರ ನಾಮವನ್ನು ದೂಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಾಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಇವರು, ಅಂದರೆ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಸೇವೆ ಇವರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇವರ ದೇವರ ವಾಕ್ಯ, ದೇವರ ಸತ್ಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಬಂದು ಹೀಗೆ ಅನ್ಯ ಭಾಷೆಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ದೇವರ ನಾಮವನ್ನು ದೂಷಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಡಲಿಲ್ಲ ಹಾಗೆ ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅದರ ನಂತರ ಇವರ ಅಪಘಾತ ಆಯ್ತಂತೆ. ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೋಡು, ಅದಕ್ಕೆ ನೀನು ಏನು ದೇವರ ನಾಮವನ್ನು ದೂಷಣೆ ಮಾಡಿದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿನಗೆ ಅಪಘಾತವಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತಂತೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಇವರು ನಾನು ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅವರು ಅಂದರೆ ಆ ಸೇವಕರು ಒಂದು ಹಿಂದುವಿನ ಹಿನ್ನೆಲೆ ಬಂದವರಂತೆ. ಅವರನ್ನು ನೋಡಲಿಲ್ಲ, ಇವರ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಹೇಗೆ ಅವರಿಗೆ ಈ ವಿಷಯ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅಂತ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತಂತೆ. ಅಂದರೆ ಅವರು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಡೇಟ್ ಸಮೇತ ಹೇಳಿದೆ, ಇಂಥ ದಿವಸದಲ್ಲಿ ಇಂಥ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ನೀನು ಹೋಗಿದ್ದಿ, ಮತ್ತು ಅದರ ನಂತರ ನೀನು ಮನೆಗೆ ಬಂದಿಲ್ಲ, ತಾಯಿ ಹತ್ರ ನೀನು ಮಾತಾಡಿ ಹೀಗೆ, ಅಂದರೆ ಆ ಸೇವಕರು ಹಾಗೆ ಮಾತಾಡಿ ಹೀಗೆ ಮಾತಾಡಿ ಅಂತ. ನೀವು ನೋವಿಸಿದ್ದು ಯಾರನ್ನು ಅಂದರೆ ನೀವು ಪವಿತ್ರಾತ್ಮ ನೋವಿಸಿದ್ದು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿನಗೆ ಸಂಭವ ಅಪಘಾತ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾರಂತೆ. ಕಡೆಗೆ ಅವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಅವರ
ಚರ್ಚಿಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳೆದು 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 ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದೆ. ಅಂದರೆ ಕೆಲವರು ಇವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಂಶಯ ಇತ್ತಂತೆ ವಾಕ್ಯದ ಪ್ರಕಾರ. ಅಂದರೆ ಇವರೊಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಸಭೆಗೆ ಮುಂಚೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು, ಅಂದರೆ ಆತ್ಮಿಕ ಸಭೆಗೆ ಹೋಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನಡೀತದೆ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅಲ್ಲಿ ಅಂದರೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಸರಿಯಾಗಿ ಬೋಧನೆ ಇರುವುದಿಲ್ಲ, ದೇವರ ವಾಕ್ಯದ ಸತ್ಯ ಕೆಲವು ಪ್ರಕಟವಾಗುವುದಿಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಏನು ತಿಳಿದೆ ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆತ್ಮಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ. ಆತ್ಮಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ದೇವರ ಸೇವಕರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ದೇವರು ಪ್ರಕಟ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. ಅದರ ಮೂಲಕ ಅವರು ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಪ್ರಸಂಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಗ ಒಂದು ದಿವಸ ಆ ಸೇವಕರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಾಗ ಅವರು ಇವರು ಒಳಗಿರಲಿಲ್ಲ, ಹೊರಗಿದ್ರಂತೆ. ಎರಡು ಶಬ್ದ ಅವ್ರು ಕೇಳಿದ್ರಂತೆ. ಒಂದು ಶಬ್ದ ಏನಂದರೆ ಅಂದರೆ ಮರಿಯಾಳ ರಕ್ತಕ್ಕೆ ಯೇಸು ಹುಟ್ಟಿದ್ದ, ಯೇಸುಗೆ ಮರಿಯಾಳ ರಕ್ತಕ್ಕೆ ಯಾವ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಇವರಿಗೆ ಎರಡು ಮಾತು ತುಂಬ ಅದು ಹಿಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಯೇಸು ಮರಿಯಾಳ ಗರ್ಭದಿಂದಲೇ ಹುಟ್ಟಿ ಬಂದಿದ್ದಾನೆ, ಯಾಕೆ ರಕ್ತ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಇವರು ಪಾಸ್ಟರ್ ಹತ್ರ ಕೇಳಬೇಕಂತ ಆಯ್ತಂತೆ. ಹಾಗೆ ಅವರು ಅದು ಕೆಲವು ಸಂಗತಿ ಇವರಿಗೆ ವಾಕ್ಯವಂತ ಮೂಲಕ ಕೇಳುವಂಥ ಸಮಯದ ಅಂದರೆ ಅವರು ಹುಟ್ಟು ಕ್ರೈಸ್ತರಾದರೆ ಏನಿಲ್ಲ, ವಾಕ್ಯದ ಅರಿವಿಲ್ಲ, ವಾಕ್ಯದ ಸತ್ಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇವರು ತುಂಬ ಅಂದರೆ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗಲಿಬಿಲಿ ರೀತಿ ಆಯಿತು. ಮತ್ತು ಕಡೆಗೆ ಆ ಸೇವಕರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ವಾಕ್ಯ ಕಲಿತು ಅವರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಿ ಅವರು ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಅದರ ನಂತರ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕಂತ ಇವರಿಗೆ ಪಾಸ್ಟರ್ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಅಂದರೆ ಇವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ನನ್ನ ಸಣ್ಣದಿರುವಾಗಿದೆ, ನಮ್ಮ ಬಿಷಪೇ ನನಗೆ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನನ್ನ ದೃಢೀಕರಣ ಕೂಡ ಬಿಷಪೇ ಮಾಡಿದಾರಂತೆ. ಅವರು ಎಲ್ಲ ಅನಿಸಿಕೆ ಬಂತದ್ದು. ಮತ್ತು ಕೇಳೋರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರಂತೆ, ನೋಡು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನೊಂದು ಸರ್ತಿ ನೀನು ಮಾತಾಡು, ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ನನ್ನ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಅಂದರೆ ಒಂದು ರೀತಿಯ ಬೈತಿದ್ರಂತೆ ಯಾರು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದರೆ. ಆದರೆ ಒಂದಿನ ಅಂದರೆ ಸಹ ಸೇವಕರು ಇವರಿಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಬೇಕಂತ. ಒಂದು ದಿವಸ ಆ ಹಿರಿಯ ಸೇವಕರು ಇವರಿಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರೆ, ಸೊಲೊಮನ್ ನೋಡಿ ನಾನು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಆಗಬೇಕಂತ. ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಎದುರು ಅವರಿಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಆಗಲಿಲ್ಲಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಡೆಗೆ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನಕ್ಕಾಗಿ ಇವರು ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನದ ಬಗ್ಗೆ, ನನಗೆ ಅಷ್ಟು ಅರಿವಿರಲಿಲ್ಲ. ಮತ್ತು ನಾನು ನನ್ನ ಸಣ್ಣ ಪ್ರಾಯದಲ್ಲೇ ನಾನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದು ಸರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೆ. ಮತ್ತು ಅವ್ರು ಹೇಳಿದರು, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಕೂಡ ತನ್ನ 30ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರೆ ಹೇಳಿದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಯಾಕೆ ನಾನು ಕೂಡ ಮಾಡಿಕೊಳ್ಬಾರ್ದಂತ ಆ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಸಾಧ್ಯನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. फिर क्या हो गया बस? फिर मेरा मम्मी लोग सब प्रार्थना में आने लगा, बैप्टिज्म लिया, प्रार्थना में आने लगा. फिर जो पास्टर का घर में चर्च भर रहा था तो उसमें प्रॉब्लम होने लगा, सब बिल्डिंग वाला थोड़ा तकलीफ दिया. फिर हमारा घर में प्रार्थना संडे वर्शिप शुरुआत हुआ. मेरे घर में बहुत सारा लोग आने लगा. फिर मेरे घर में भी थोड़ा बाजू में तकलीफ करने लगा. फिर बाजू में पारेख अंकल का घर था, उनका हॉल बहुत बड़ा था, तो उसमें लोग जमा होने लगा, वहाँ पर प्रार्थना चलने लगा. फिर उसके बाद प्रार्थना में, परमेश्वर का सेवकाई में, लोगों को बताने में, उसमें थोड़ा सा झुकना शुरुआत हुआ. तभी ऐसा लगा कि नहीं, परमेश्वर ने मुझे बचाया है या संभाला है अब तक, तो प्रभु का कुछ तो कृपा होगा करके प्रार्थना में वगैरह जाने लगा. उसके बीच में कई पास्टर्स लोग मेरे घर में प्रार्थना के लिए आता था और दरवाजा में पैर रखेगा तो तुरंत बोलता था, इसको परमेश्वर का सेवकाई है, इनको परमेश्वर का सेवकाई है. कम से कम 11 पास्टर्स लोग घर पे आया उस पीरियड में. और हर एक आने के साथ पानी बाद में पिएगा, हाथ बाद में धोएगा, पैर रखने के साथ बोलेगा, बहन आपका लड़के को परमेश्वर का सेवकाई के लिए बुलावत है. तो मेरा मम्मी को अच्छा लगता था, मेरा मम्मी को कि मेरा दादी को, मम्मी को कि मेरा बेटा को परमेश्वर का सेवा के लिए बुलावा है करके. तो तब तक मेरे पास बहुत सारा प्रपोजल्स आया शादी के लिए नहीं, सेवकाई के लिए. अच्छा. मैं हमारा जूना चर्च में से वगैरह बहुत सारा मुझे प्रपोजल्स आया, पर मुझे इच्छा नहीं था इसमें सब कुछ करने का करके. फिर एक दिन प्रार्थना चलने के समय एक पास्टर का उपवास प्रार्थना चल रहा था और वो प्रार्थना का प्रचार में वो पास्टर ने मम्मी के पास आकर मेरे सर पे हाथ रख कर बोला कि इसको प्रभु के सेवकाई के लिए बुलावट है. तो भी मेरा मन में आया, ये सब पास्टर लोग ऐसे ही बोल के जाता है. मेरा घर का फैमिली का प्रॉब्लम मुझे मालूम है. मेरा एक बहन का शादी हुआ है, दूसरा बहन का शादी बाकी है, मम्मी अकेला कमाने वाला है और 3 चाचा का बच्चे लोग भी हमारे पास है. तो घर कैसा चलेगा? तो तभी सिर्फ 800 रुपया पगार आता था मम्मी का और घर का लोन वगैरह सब कुछ उसमें से कट होता था.
बोलने के लिए क्या जाता है, फेस तो मुझे करना है ना, उतने में इतना खर्चा हुआ है। तभी वो पास्टर ने मेरे सर पे भविष्यवाणी करके मम्मी का सर पे हाथ रखकर भविष्यवाणी किया, इसका एक्सीडेंट, आपका बेटे का एक्सीडेंट होने के समय आपने एक शब्द बोला, जिंदा था तभी भी तेरे लिए छोड़ा था, मरा है तो भी आपका सेवकाई के लिए मैं छोड़ूंगी और जिंदा लूंगी। वो शब्द बरोबर शब्द के साथ उन्होंने अपना मुंह से मम्मी का सर पे हाथ रखकर बताया। तो वो शब्द मम्मी को याद आया। मम्मी बोला, अरे मैं ये शब्द तो मैं बोला है, ये किसी को मालूम नहीं है, ये कैसा पता चला। उस समय एक मन में लगा कि नहीं, कि सच में परमेश्वर का कुछ तो बुलावट है, परमेश्वर का बुलावट परमेश्वर का सेवकाई के लिए है करके। फिर 2005 में मैंने सेवकाई के लिए समर्पण किया। तब तक बिल्कुल इच्छा नहीं है। आप बैप्टिज्म लिया उसके पहले? हाँ, वो चर्च में जाने लगा तो ऑप्शन नहीं था ना बैप्टिज्म के बदले, कि सब जो बैप्टिज्म नहीं लिया, पास्टर बोल रहा है उनका मुख से परमेश्वर का आत्मा बात कर रहा है, आगे का पीछे का पूरा हिस्ट्री खोल के रख दिया। और समझो, और मैं देखता था लोगों के जीवन में परमेश्वर काम करता था करके, तो समझो इनका बातों को नहीं मानेगा, फिर नेक्स्ट टाइम एक्सीडेंट वगैरह कुछ होगा तो मरण कन्फर्म है करके वो डर के बारे बैप्टिज्म लेना पड़ा। और वचन में मैंने देखा यीशु मसीह ने भी बैप्टिज्म लिया है, तो मुझे डूबने में क्या जाता है और किसको पता चलने वाला है, सिर्फ परमेश्वर को मालूम है ना। बस वो हिसाब से मैंने बैप्टिज्म लिया। माँ का तुम्हारे साथ में एक ही दिन हो गया? मम्मी, हम पारेख अंकल का बेटा, बहू, मम्मी, मैं, मेरा बहन और चर्च का एक ही समय में बैप्टिज्म। उसके बाद ये सेवा करना आपका सिर आपके मम्मी के सिर पे आप हाथ रख के बोला? हाँ। क्या पहले बोले थे? हाँ, वो पास्टर ने भविष्यवाणी करके बोला ऐसा ऐसा है। तो फिर मम्मी को मैंने पूछा आपने क्या बोला था करके, फिर मम्मी ने बोला अरे ऐसा ऐसा फ़ोन आया, तभी मैं हाथ में चप्पल लेके भागा, और वो सेम सिचुएशन जो था, वो पास्टर ने, प्रवाची जो था, उन्होंने सेम बोला, आप हाथ में चप्पल लेके भागने के समय क्या शब्द बोला, वो शब्द उन्होंने सही से बोला। वो शब्द सुनने के बाद मम्मी को पूछा आपने कैसा हो, तभी मम्मी ने बोला ऐसा ऐसा मैं बोला था, जो पास्टर साहब ने कहा है वो पूरा रीति से सही है, इसको कोई इनकार नहीं कर सकता, सिर्फ मुझे ही मालूम है वो शब्द। मैं चप्पल लेके भाग रहा है, एक साइड रो रहा था मैं, और वो शब्द मैंने परमेश्वर से झगड़ा किया मैं वो समय तक। मतलब ठीक है, फिर कई पास्टर्स लोग भविष्यवाणी तो कर रहे, पर सेवा क्या है वो मालूम नहीं था। फिर पास्टर के साथ प्रार्थना के लिए जाने का, उनका हिंदी टू मराठी ट्रांसलेशन करने का, हर जगह पर पास्टर साथ में लेके जाता था। फिर 2005 का 31 में पास्टर आया घर पे, 2004 का पास्टर और सिस्टर दोनों जन घर पे आया, और उन्होंने कहा सोलोमन मैं इसके लिए आपका घर पे आया है, कुछ काम है आपसे, क्योंकि फिनरल में सोलोमन जाता था, उनका ट्रांसलेशन में मैं है, क्योंकि कुछ चीज़ बताना नहीं पड़ता था, पहले से करके रखता था। मतलब बोलो ना क्या काम, पास्टर काम है, मतलब काम मेरा नहीं है, काम आपका है, मतलब बोलो परमेश्वर का सेवकाई के लिए बुलावट है। मैंने पास्टर साहब वो मालूम है, परंतु मेरा परिस्थिति वैसा नहीं है, तो कैसा होगा। तो सिस्टर ने एक शब्द बोला, अरे ब्रदर परिस्थिति देखकर सेवा को ये मत करो, परमेश्वर का सेवा को ध्यान दो, परमेश्वर परिस्थिति बदले करेगा। अभी भी मुझे याद है उनका वो शब्द, वो सिस्टर ज़्यादा बात नहीं करता था तभी, परंतु उनका मुँह से वो शब्द गया, सिर्फ परिस्थिति देखकर परमेश्वर का सेवका को मत छोड़ो, परमेश्वर का सेवा को ध्यान दो, क्योंकि हम लोग भी ऐसे ही परिस्थिति से आया, परमेश्वर ने आप लोगों के सामने चला रहा है। वो शब्द सुनने के बाद बोला ठीक है चलो सेवकाई के लिए शुरुआत करेंगे। उसके बीच में गैरेज खोला मैंने, वो गैरेज 2005 का फ्लड में बह गया, मतलब पार्ट टाइम में सेवकाई के लिए समर्पण किया 5 में, तो भी एक इच्छा है पार्ट टाइम करूँगा, पार्ट टाइम सेवा करूँगा, पार्ट टाइम बिजनेस वगैरह कुछ करेगा। वो फ्लड में गया, गाड़ी वगैरह था वो लॉस हो गया, बहुत सारा, कम से कम 5 लाख का लॉस हो गया। सेवकाई में आने के समय 5 लाख रुपया कर्जा लेके मैं सेवकाई में उतरा, बस अभी कुछ नहीं करने का, सेवा करने का करके। तो कुछ दिनों के बाद प्रभु ने, बहन लोगों का पढ़ाई हुआ, जो चाचा का लड़की लोग था उनका पढ़ाई हुआ, उनका पूरा रीति से परमेश्वर ने सही से संभाला। इतना 5 लाख रुपया कर्जा था, प्रभु की कृपा से वो सब भर दिया, किसी का ऐसा छोड़ा नहीं, सब पैसा भर दिया। उसके बाद थोड़ा सेवकाई में बढ़ना शुरुआत हो गया, तभी पता चला कि सेवा बोला जाएगा तो परमेश्वर को सच्चाई वचन बताना है, उद्धार के बारे में लोगों को बताना है,
ये सारा चीज़ बताने का वही परमेश्वर का सेवा है करके उस समय मुझे पता चला। फिर पास्टर साहब लोग और चर्च का कुछ लोग था, उन्होंने कहा कि सलमान को हम बाइबल कॉलेज में भेजेंगे, तो वहाँ जाके वो सीख कर आएगा कुछ करके। तो पास्टर साहब बोला कि नहीं, उसको सीखने का ज़रूरत नहीं है, उसको जो कुछ सीखना है वो अपना घुटनों को बैठ के सीखेगा, परंतु उसको जस्ट हिस्ट्री पता चलना है। तो उसको हम उल्लासनगर का बाइबल कॉलेज है उसमें एडमिशन करके भेजेंगे, ताकि वो वहाँ जाके पढ़ के आएगा, शाम को अपना फैमिली के साथ आएगा। उसको इतना लंबा नहीं भेज सकता उसका फैमिली को छोड़ के। तो फिर वहाँ पर 2 साल का कोर्स मैंने किया। ಪ್ರೈಸ್ ಪ್ರಿಯರೇ, ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ ಅವರು ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಅಂದರೆ ಅವರು, ಅವರ ತಾಯಿ ಪಾರಿಕ್ ಅಂಕಲ್, ಹಾಗೆ ಅವರ ಯಾರು ಸಂಬಂಧವರಿದ್ದಾರೆ 5-6 ಜನ ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದೇ ದಿವಸ ಅವರ ದೀಕ್ಷಾ ಸ್ನಾನ ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು, ಅಂದರೆ ಬೇಡ ಆಯಿತು ನನಗೆ, ಮತ್ತು ದೇವರ ವಾಕ್ಯ ನೋಡು, ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತಗೊಂಡಿದ್ದ ನಾವು ದೊಡ್ಡ. ಅಂದ ನಂತರ ಅವರು ಒಂದು ವಿಷಯ ಹೇಳಿದ್ರು. ಅಂದರೆ ಅವರು ಒಂದು ಅಂದರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸೇವಕರು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಇವರನ್ನು ಅಂದರೆ ಒಳಗೆ ಬರುವಂಥ ಸಮಯ ಇವರು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರಂತೆ, ಅಂದರೆ ಕೈ ಕಾಲು ತೊಳೆಯೋದು, ಯಾವುದೇ ಚಹಾ ಕುಡಿದು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಹೇಳಿದ್ರೆ ದೇವರು ಇವನ್ನ ಸೇವೆಗೆ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಇವರಿಗೊಂದು ರೂಢಿಯಾಗಿತ್ತು. ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಸೇವಕರು ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರೆ, ದೇವರು ಕರೆದಿದ್ದ ನಾನು ನೋಡುವಂಥ ಇವರು ಹಾಗೆ ರೂಢಿಯಾಗಿತ್ತು ಕೇಳಿ. ಆದರೆ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಸಭಾಪಾಲಕರ ಉಪವಾಸ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇವರು ತಾಯಿ ಮತ್ತು ಇವರು ಹೋಗುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಇವರು ಸೇವಕರು ಅವರ ತಾಯಿಯ ಮೇಲೆ ಕೈ ಇಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ತಾಯಿ ನಿನ್ನ ಮಗನನ್ನು ದೇವರು ಸೇವೆಗೆ ಕರೆದಿದ್ದಾನೆ. ಇವರು ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಆದರೆ ನೀನು ಒಂದು ವಚನ ಹೇಳಿದ, ಅವನ ಅಪಘಾತ ಆ ದಿವಸ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಓಡ್ತಾ ಇದ್ದಿ, ಅಂದರೆ ನಿನ್ನ ಮಗನನ್ನು ನೋಡುವುದಕ್ಕಾಗಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಮೆಟ್ಟಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಿ. ಒಂದು ಮಾತಾದ ದಿವಸ ನೀನು ಹೇಳಿದ್ದಿ, ನನ್ನನ್ನು ನಿನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ನೀನು ಒಪ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಅವರು ಬದುಕುವಾಗಲೂ ನಿನ್ನ ಸೇವೆಗಾಗಿ, ಅವರು ಸತ್ರು ಕೂಡ ನಿನ್ನ ಸೇವೆಗಾಗಿ ಅವನನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ ಆ ದಿವಸ, ಇವರ ಅಪಘಾತ ದಿವಸ ಅವರ ಇದು ಸಮಯದಲ್ಲಿ. ಆ ಮಾತು ಈ ಸೇವಕರು ಹೇಳುವಾಗ ಅವರಿಗೆ ತಾಯಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅಂತ ಇವರಿಗೆ ಕೂಡ ಕೇಳ್ತಾರಂತೆ, ಹೌದಾ ಅಪ್ಪ ನೀನು ಹಾಗೆ ಹೇಳಿ ಅಂತ. ಹೌದು, ಆ ದಿವಸ ನಾನು ಒಂದು ಆತಂಕದಿಂದ ಆ ಮಾತು ಹೇಳಿದ್ದೆ. ಯಾಕಂದರೆ ನೀನು ಅಪಘಾತ ಇದು ಕೇಳುವಾಗ ನಾನು ಭಯಪಟ್ಟು ನಾನು ಓಡ್ತಾ ಬರುವ ಕೈಯಲ್ಲಿ ಮಟ್ಟಿಡ್ಕೊಂಡು ಓಡ್ತಾ ಬರುವಾಗ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದೆ, ಅವನು ಇದ್ದರೂ ಕೂಡ ನಿನಗಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಅವನು ಸತ್ರು ಕೂಡ ಅವನು ನಿನ್ನಗಾಗಿ ಸೇವೆಗಾಗಿ ಅವನು ಜೀವಂತವಾಗಿ ನಾನು ಪಡೆದುಕೊಳ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಇವರಿಗೆ ತುಂಬ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತಂತೆ. ಅದರ ನಂತರ ಅವರು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆಯುವಂಥ ಇವರು ಅಂದರೆ ತುಂಬ ಮನೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ತುಂಬ ಕೆಟ್ಟದಾಗಿತ್ತು. ಅಂದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ದುಡಿದುವರು ಯಾರಿಲ್ಲ, ತಾಯಿ ಮಾತ್ರ ಒಬ್ಬ ದುಡಿಯುತ್ತಿದ್ದರು. ಅವರಿಗೆ 800 ರೂಪಾಯಿ ವಯಸ್ಸು ಸಂಬಳ ಅಷ್ಟೇ ಬರ್ತಿತ್ತು. ಇವರ ಅಜ್ಜಿ ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬರು ಇವರ ಚಾಚನ ಇವರ ಸಂಬಂಧರ 3 ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಇವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೀತಿದ್ರಂತೆ. ಅದು ಕೂಡ ತಾಯಿಯೇ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ಇತ್ತು. ಅಂದರೆ ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಇವರು ಒಂದು ಗ್ಯಾರೇಜ್ ಓಪನ್ ಮಾಡಿ ಆ ಗ್ಯಾರೇಜ್ನಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ದುಡಿಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂದರೆ ಸೇವೆಗಾಗಿ ಹೋಗ್ತಿದ್ರು ಸಭಾಪಾಲಕ ಜೊತೆಯಲ್ಲಿ, ಪಾಸ್ಟರ್ ಜೊತೆಯಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ಇರುವಾಗ ಗ್ಯಾರೇಜ್ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಅದು ಕೂಡ ಒಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ನೆರೆ ಎಲ್ಲ ಬಂದು ಎಲ್ಲ ಕೊಚ್ಚಿ ಹೋಯ್ತಂತೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅವರಿಗೆ ನಷ್ಟ ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಂದು ಕಾರ್ ಇತ್ತು, ಅದು ಕೂಡ ನಷ್ಟ ಆಗಿ ಹೋಯ್ತು ಅಂದರೆ ಇವರು ಸೇವೆಗೆ ಬರುವಾಗ ಸುಮಾರು 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಇವರ ಮೇಲೆ ಸಾಲ ಇತ್ತು. ಸಾಲ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇವರು ಸೇವೆಗೆ ಬಂದ್ರಂತೆ. ಮತ್ತು ಸೇವಕರಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಸೇವಕರು ಇವರ ಮನೆಗೆ ಬಂದ್ರಂತೆ ಒಂದು ದಿವಸ. ನೋಡು, ನಾನು ಅಂದರೆ ಸೇವಕರು ಮತ್ತು ಅವರ ಪತ್ನಿ ಮನೆಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಸೊಲೊಮೋನನ ಹತ್ರ ಮಾತಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರಂತೆ. ಏನು ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಅವಾಗ ಹೇಳಿದ್ರು, ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಒಂದು ಕೆಲಸದ ನಿಮಿತ್ತ ಮಾತಾಡಬೇಕು. ಯಾವ ಕೆಲಸ ಅಂತ, ನನ್ನ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ, ನಿನ್ನ ಕೆಲಸದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಏನು ನೋಡು, ದೇವರು ನಿನ್ನ ಸೇವೆ ಕರೆದಿದ್ದಾರೆ, ಸೇವೆಗಾಗಿ ನೀನು ಸಿದ್ಧನಾಗಬೇಕಂತ. ಅದಕ್ಕೆ ಇವರು ಹೇಳ್ದಂತೆ, ಹೌದು ಪಾಸ್ಟರ್ ನೀವು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು ಸರಿ, ನನಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಸಾಲ ಇದೆ, ಅದು ಬಿಟ್ಟು ಮನೆ ತಾಯಿ ಇದ್ದಾರೆ, ಇವರೆಲ್ಲ ನಾನು ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಇದರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಂದ ನಾನು ಹೇಗೆಲ್ಲ ನಾನು ನಡೆಸುವುದಂತ ಕೇಳುವಾಗ ಆ ಪಾಸ್ಟರ್ ಹೆಂಡ್ತಿ ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ನೋಡು, ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಅದೆಲ್ಲ ನೀನು ಹೇಳೋದು ಸರಿ, ಆದರೆ ಆ ಸಮಯ ನೋಡಿ ನೀನು ಯಾವುದನ್ನು ಮಾಡಬೇಡ, ನೀನು ದೇವರ ಕರೆಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರು ಎಣಿಸ್ತಾರಂತೆ. ಅವನು ಯೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರಂತೆ, ಆಯಿತು ನೋಡುವ ಅಂತ. ಆವಾಗ ಮತ್ತು ಪಾಸ್ಟ್ರೆ ಮಾತಾಡಿ ಇವರಿಗೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಸತ್ಯವೇದ ಶಾಲೆ ಕಳಿಸುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ರಂತೆ. ಹಾಗೆ 2 ವರ್ಷ ಕಾಲ ಸತ್ಯವೇದ ಶಾಲೆ ಮಾಡಿ, ಅಂದರೆ ಸತ್ಯವೇದನಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋಗಿ ಸಾಯಂಕಾಲ ತಿರುಗಿ ಮನೆಗೆ ಬರುವಂಥ ಅಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇವರಿಗೆ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಒಂದು ಸತ್ಯವೇದ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ. ಅಂದರೆ ಒಂದು
ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಟ್ರಂತೆ. ಆ ರೀತಿ ಅವರು 2 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಇವರು ಸತ್ಯವೇದ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಿ, ಅಂದರೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹೋಗಿ ಸಂಜೆ ಮನೆಗೆ ಬರುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇವರಿಗೆ ಆಯ್ತಂತೆ. ಆ ರೀತಿ ಇವರು ಸತ್ಯವೇದ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ದರು. ಪ್ರಿಯ ಆಸೆಟ್ ವೀಕ್ಷಕರೇ, ಸಮಯದ ಅಭಾವ ಇರುವುದರಿಂದ ಮುಂದಿನ ವಾರದಲ್ಲಿ ನಾವು ತಿರುಗಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇದೇ ವಿಷಯಕ್ಕಾಗಿ ಬರ್ತೇವೆ. ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಲಿ. ವಂದನೆಗಳು.